एक एक दिवस आपल्या आयुष्याचा खूप फास्ट चालतो. तसंच आज काहीसं माझं झालंय. आजच्या दिवसात खूप काही गोष्टी अचीव केल्या, मिळवल्या आणि खूप काही गोष्टी केल्या सुद्धा. तर आजचा व्लॉग आपला खूप इंटरेस्टिंग होणार आहे. तर हा व्लॉग तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आज दुपारच्या जेवणासाठी मी काकडीची कोशिंबीर करायचं ठरवलं. त्यासाठी 2 काकड्या छान स्वच्छ धुवून साल काढून घेतल्या, बारीक कट करून घेतल्या आणि त्यात एक कांदा देखील कट करून टाकला. कढईत थोडंसं अगदी थोडं तेल गरम करायला ठेवलं. त्यात मोहरी टाकली. मोहरी तडतडली की एक मिरची कट करून घेतली होती ती मी यात ॲड केली आणि 1-2 कढीपत्त्याच्या काड्या टाकून घेतल्या आणि थोडासा हिंग टाकून घेतला आणि हा तडका छान तयार करून घेतला. कोशिंबिरीवर मी दही ॲड करून घेतलं. हे अर्धी वाटी एवढं मी दही घेतलेलं आहे. त्यात चवीनुसार साखर आणि थोडंसं मीठ ॲड केलं आणि मग आपण जो तडका तयार करून घेतला होता तो कोशिंबिरीवर टाकून घेतला. अशा पद्धतीने ही झटपट अशी कोशिंबीर तयार होते. चवीला अगदी अप्रतिम लागते. ही कोशिंबीर आम्ही दुपारच्या जेवणात भरपूर वेळा करत असतो. तुम्हीही एखाद वेळी नक्की ट्राय करून पहा. आणि त्यानंतर कढई गरमच होती आणि मला भाजी देखील करायची होती. तर त्याच कढईत मी परत तेल टाकून घेतलं आणि नंतर मी त्यात भेंडीची भाजी करणार आहे. भेंडीची भाजी करायची म्हटलं तर आमच्या इथं सगळ्यांना मसाला भेंडीची भाजी खूप आवडते. पण आज थोडीशी घाई होती त्यामुळे मी अगदी साधी झटपट होणारी भेंडीची भाजी करणार आहे. त्यात थोडंसं जिरं मोहरी ॲड करून घेतलं आणि भेंडी कट करून घेतली होती. ही 1 पाव एवढी भेंडी आहे ही यात टाकून घेतली. भेंडी परतायला किंवा शिजायला अगदी 5 ते 7 मिनटात तयार होते. त्यामुळे भेंडी परतून घेतली आणि मग यावर मसाले ॲड केले. आज मी यात फक्त घरी आपले तयार असलेले मसालेच यात ॲड करून भेंडीची भाजी करत आहे. यामध्ये हळद, तिखट, धने जिरे पूड आणि चवीनुसार मीठ आणि मी यात मॅगी मसाला ॲड करत आहे. यात मी लसण कांदा वगैरे काहीच ॲड केलेलं नाही आहे. आमच्या इथं लसण कांदा टाकलेली मेथी भेंडीची भाजी कुणालाच आवडत नाही. आणि त्यावर थोडासा दाण्याचा कूट ॲड केला आणि भेंडीची भाजी छान परतून घेतली. भेंडीची भाजी परतणं झाली की त्यावर अजिबात झाकण ठेवायचं नाही, नाहीतर भाजी थोडी चिकट होऊ शकते. अशी छान कोरडी कोरडी भेंडीची भाजी परतलेली खूप छान लागते. अशा पद्धतीने आपली छान चविष्ट अशी भेंडीची भाजी तयार झाली. आणि त्यानंतर तिळगुळाचं माझ्याकडे सारण उरलेलं होतं. तर मी भेंडीची भाजी, काकडीची कोशिंबीर आणि पोळ्या करून घेतल्या होत्या आणि थोडंसं भिजवलेली गव्हाचं पीठ किंवा आपण त्याला कणिकही म्हणतो ती मी बाजूला ठेवली होती. माझ्याकडे तिळगुळाच्या पोळीचं सारण तयार केलेलं होतं. तर मी त्याच्या 1-2 अशा तिळगुळाच्या पोळ्या देखील तयार करून घेतल्या. तुम्ही बघू शकता आपल्या पोळ्या इतक्या छान अशा टम्म फुगल्या आणि अगदी या खुसखुशीत झाल्या होत्या. हाय, हॅलो, नमस्कार. आज आपण चाललोय पुण्याच्या एका सर्वोत्कृष्ट मॉलमध्ये. तो मॉल आहे तर खूप छान. असे पुण्यात खूप मॉल आहेत, पण आज मी तुम्हाला एक खूप छान असा औंधमधला मॉल दाखवणार आहे. तर चला आता आपण मॉलमध्ये जाऊया. हे बघा पुण्याची ट्रॅफिक. आपण कुठे जायला 15 मिनिटाच्या रस्त्यासाठी 1 तास लागेलच. अशी खचाखच भरलेली ट्रॅफिक आणि त्यातनं आपल्याला गाडी काढायची. अगदी 2-2 सेकंदाला गाडी फक्त पुढे जात आहे. तुम्ही बघू शकता किती गर्दी झाली आहे. तर हा मॉल औंधमध्ये आहे. औंधमध्ये आपण एंट्री केली की सगळ्यात सुरुवातीला परिहार चौक लागतो. परिहार चौकाचा सिग्नल झाला की पुढच्या चौकात आपल्याला यायचं आहे आणि राईट साईडला आपली गाडी वळवायची आहे. त्याच्या डाव्या साईडला हा मॉल आहे. हा मॉल असा भव्य दिव्य आणि खूप मोठा असा मॉल आहे. इथं अनेक प्रकारच्या व्हेरायटीचे कपडे वगैरे, चप्पल, बूट, म्हणजे आपल्याला जे प्रत्येक गोष्ट नेलपेंट, लिपस्टिक पासून लागणारी सगळ्या गोष्टींची दुकानं इथे अवेलेबल आहेत आणि तेही ब्रँडेड आहे. तर हा मॉल फिरण्यासाठी कमीत कमी 4 ते 5 तास तर सहज लागतात. पण आज तर आम्हाला घाई होती आणि थोडीशी शॉपिंगसुद्धा करायची होती. तर आमचं तर अर्ध्या-पाऊण तासात होऊन गेलं होतं. आता ही पार्किंग आहे. तर याला 2 ते 3 फ्लोअरची मला वाटते पार्किंग आहे. आणि पार्किंग नंतरही आम्ही 2nd फ्लोअरला जायचं होतं आम्हाला, कारण की 2nd फ्लोअरलाच आमची शॉपिंग होती. तर आता आम्ही 2nd फ्लोअरला आलो आहे. तुम्ही बघू शकता हा मॉल खूप मोठा आहे. त्यानंतर आज आम्हाला एक मोबाईल खरेदी करायचा होता. तर मुलं तेच मोबाईल बघत होते. तोपर्यंत मी थोडंसं शूट केलेलं आहे. तुम्हाला मी तोपर्यंत म्हटलं मॉल तरी दाखवू की किती छान आहे, कारण की तुम्ही जरी पुण्यामध्ये आले तर तुम्हाला हा मॉल बघायला येता येईल. एरवी आम्ही बऱ्याच वेळा या मॉलमध्ये जात असतो, पण कधी आपण दुकानांमध्ये गेलो की एवढी शूटिंग करत बसत नाही. पण आज आवर्जून मी तुम्हाला दाखवण्यासाठी या मॉलची थोडंफार शूट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे.
तो तुम्हाला कसा वाटतोय ते तुम्ही कमेंट करून नक्की कळवा। आणि आता मी या युनिकॉर्नच्या शोरूममध्ये गेलो होतो। मुलं तिथे मोबाईल बघत होते। घरून आपण एक ठरवून गेलं तरी पण मुलांचं असं चालूच असतं की कुठला घ्यायचा असं बघून किंवा विचारून परत एकदा सर्च करून मगच मोबाईल घ्यायचा। तर इथं मुलांनी वेगवेगळ्या प्रकारचे मोबाईल बघितले, पण त्यांनी 16 प्रो मॅक्स हा मोबाईल खरेदी केला। कसं असतं, कधी कधी किमतीपेक्षाही आपल्याला कशाची गरज आहे ते महत्त्वाचं असतं। आणि मुलांना थोडंसं स्टोरेज वगैरे जास्त पाहिजे असतं, क्लिअरिटी चांगली पाहिजे असते आणि त्यांच्या कामानुसार त्यांना हा मोबाईल खरेदी करणं गरजेचं होऊन जातं। आता आपल्याला घरी डेली यूजला यूज करायचा असला तर आपण 10-15 हजाराचा सुद्धा डिव्हाइस घेऊ शकतो, पण प्रत्येकाची गरज ही वेगवेगळी असते। आणि तुम्हाला मी सांगते, माझं सुरुवातीला पण यूट्यूब चॅनल होतं, पण एक डिव्हाइस चांगला नसल्यामुळे ते अजिबात ग्रो होऊ शकलं नाही। आणि जेव्हा चांगला मोबाईल आला आणि मी परत एकदा यूट्यूब चॅनलची सुरुवात केली, तेव्हा माझ्या अगदी खूपच कमी दिवसात 1000 सबस्क्रायबर कंप्लीट झाले होते। तो व्हिडिओसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केला आहे, तो तुम्ही नक्की बघा। तर आज इथं ऑफरसुद्धा होती, 9% ऑफ होतं, तर मोबाईलसुद्धा छान किमतीत मिळाला। आणि आता आम्ही 5th फ्लोअरला चाललो आहे। 5th फ्लोअरला बर्गर पॉईंट आहे, तिथं मुलांना बर्गर किंवा पिझ्झा काहीतरी खायचं होतं। बाहेर आले की मुलं काही ना काही आवर्जून खातातच। तर मुलांनी बर्गर घेतलं आणि मी माझ्यासाठी आईस्क्रीम घेतलं होतं, तर मुलांनी देखील घेतलं। आज मी हळदी कुंकाला चालली आहे, तर आजची माझी ही साडी आणि आजचा माझा हा एकदम सिंपलसा असा लुक, आणि मी हे मंगळसूत्र घातलंय, याचाही व्हिडिओ मी करणारच आहे। तर आपला व्लॉग हा शेवटपर्यंत नक्की बघत राहा। आणि आता भेटू आपण थोड्याच वेळाने। आज मी शेजारीच एका ठिकाणी हळदी कुंकाला आली होती, तुम्ही बघू शकता। इथं ही इतकी वयाने लहान आणि तिची पहिलीच ही संक्रांत आहे, पण त्या मुलीने इतकं छान असं डेकोरेशन केलं होतं आणि खूप अप्रतिम अशी रांगोळी काढली होती, खूप छान असं डेकोरेशन सजवलेलं होतं। आणि आपली संक्रांतीच्या सणाबद्दल छोटे छोटे खूप छान अशी पतंगावर माहिती लिहिलेली होती। मला तर ते डेकोरेशन आणि ती माहिती खूपच आवडली, म्हणून मी तुमच्यासोबत शेअर। मी घरी आल्यानंतर पटकन कढी पकोडे आणि पनीर पुलाव बनवला। तर मी कढी बनवण्यासाठी लसण, अद्रक, हिरवी मिरची, थोडीशी कोथिंबीर आणि जिरं टाकून सगळ्यात सुरुवातीला फिरवून घेतलं। नंतर थोडंसं बेसन पीठ टाकलं आणि एक मोठी वाटी भरून दही टाकलं, ते छान फिरवून घेतलं। कढीपत्त्याची फोडणी दिली आणि छान कढी उकळून घेतली। एकीकडे कढी उकळली, एकीकडे भजे तळून घेतले आणि एका गॅसवर छान पनीर पुलाव केला। आज तर मला घरात सगळ्यांनीच खूप मदत केली पनीर पुलाव करण्यासाठी। कोणी कांदा कापला, कोणी भाजी कापली। कधी कधी आपल्याला उशीर झाला की घरातले सगळेजण मदत करतात आणि त्या दिवशी स्वयंपाक देखील झटपट तयार होतो। तर असा आज संध्याकाळचा आमचा बेत होता। मला तर जिथं हळदी कुंकू होतं तिथं जेवण होतं, पण मी काही जेवली नाही आणि घरी येऊनच मग छान सगळ्यांसाठी स्वयंपाक केला होता घरी। तर आजचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा। आणि व्लॉग बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।